सत्य अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। च्या दिवशी जे आहे आम्हाला अजित दादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजित दादा प्रफुल्ल पटेल तटकरे बसले होते आणि 1 वाजता बोलवलं। आम्हाला जायचं होतं नाशिकला। म्हणजे कशाला बोलवलं म्हणाले की आजच आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि त्यांचे 2-2, 4-4 जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कुणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो। आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी। त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील। म्हणजे मी उभा राहणार, पण मी सीट मागितली नाही, पण ते त्यांनी सांगितली। आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती, आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील। मी म्हटलं थोडा वेळ द्या, उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन। दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं काय, ते म्हणाले नाही काय दुसरा मार्ग नाही, तुम्हाला लढावं लागेल। तर जागा जे जाहीर करताना आणि